तर भाजपा आणि आरएसएसनं छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। पुतळा कोसळण्याच्या घटनेवरनं प्रकाश आंबेडकर आक्रमक झालेत। देवेंद्र फडणवीसांनी सुरतेबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजे कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा भाग होतोय अशा शब्दात आंबेडकरांनी फडणवीसांवरही निशाणा साधलाय। आगामी निवडणुकीमध्ये मी कोणती भूमिका घेणार हे लवकरच जाहीर करेन असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। 16व्या शतकातलं शैल्य हे आता 2024 मध्ये सुद्धा आरएसएस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते, याचा मी सारा निषेध करतो। आणि या निमित्ताने आरएसएस आणि बीजेपी जो शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे, हा मी असं म्हणेन एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असताना माफी मागितली।